आज एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये तुम्ही आला, हा. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. आमच्या- चंद्रभागेमध्ये तुम्हाला काय दृश्य दिसतं? आजच नाही, तुम्हाला सांगतो आजच नाही, आमच्या बापदाद्यापासून आम्ही पंढरपूरला दर एकादशीला येतो. पण ह्या चंद्रभागेमध्ये एवढं घाण आहे, तुम्हाला सांगतो असं कुठंच कोण्या देवस्थानामध्ये घाण नाही. हे घाण हटविण्यासाठी नगरपालिकेला अशी कळकळीची विनंती आपली आहे की नगरपालिकेनं इथं संडास बांधायला पाहिजे, लगीला हाल केला पाहिजे. तुम्हाला सांगतो एवढं हे पावनभूमी म्हणजे पुंडलिकराया इथं आलेले आहात आणि त्याच्या मागं स्वतः पांडुरंग उभं टाकलेलं आहे. असं आमची कळकळीची विनंती आहे की बाबा इथं संडास असावं, त्याची पाण्याची सोय असावं, लोक ते जनता आलेली घाण करू नाही अशी दक्षता घ्यावा. काय अवस्था म्हणजे आता साहेब, आता आम्ही जसं येतो महिनाभर करत आहे महाराज. आता आम्ही येतो म्हणजे कशा आशेने येतो की पंढरी नगरी महाराज पावन आहे. काय आम्ही माहेरघर समजतो महाराज, वारकऱ्याचं माहेरघर आहे. आणि त्यातली त्यात महाराज इथं संत मंडळी अशी येतात की चंद्रभागेला येतात महाराज. आणि चंद्रभागेची काय घाण्याची अवस्था आहे, किंवा परदेशना रोडची काय अवस्था आहे, ही पंढरपूरच्या नगरपालिकेने महाराज याची दक्षता घेतली पाहिजे. काय तर ती काय होत नाही महाराज, वारकरीच्या मनासमान होत नाही महाराज. काय आता वारकरी परगावचे आम्ही येऊन काय करणार आहेत महाराज? इथं आम्ही काय करू शकतो? काय करू शकत नाही महाराज. तुम्हीच केलं पाहिजे. ह्या पंढरीच्या महानगरपालिकेने केलं पाहिजे महाराज हे. आणि आमची असं आम्ही आई समजतो चंद्रभागेला महाराज, आमची आई आहे. काय आणि आम्ही तीर्थ म्हणून पाणी घेतो महाराज चंद्रभागेचं. बरं पाण्याची अवस्था काय असू द्या महाराज, पण बाजूची तर घाट आहे, हे चंद्रभागी वाळवंट आहे. इथे स्वच्छता झाली पाहिजे महाराज. काय आमची हीच अपेक्षा आहे. काय याच्या परीक्षेत आमची काय अपेक्षा नाही महाराज. आज एकादशी निमित्त तुम्ही पंढरपूरमध्ये आला, पण दुसरीकडे पंढरपूर शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं. चंद्रभागेमध्ये स्वच्छता अभियानाचं कोणी सुद्धा आलं नाही इकडं स्वच्छता करण्यासाठी, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? सर्वात जास्त गरज म्हणलं तर चंद्रभागेला स्वच्छ करण्यासाठी ची गरज आहे. नगरपालिकेला एकच विनंती आहे की जिथं स्वच्छता आहे तिथं काय करून उपयोग नाही. सगळ्यात जास्त गरज म्हणलं तर ह्या चंद्रभागेला आहे. इथं घाण मरणाची आहे. तीर्थ नदीचं जे आहे ते बी दूषित झालेलं आहे. तर वाळवंट हे दूषित झालेलं आहे. जे दहावे वगैरे करतात लोक, त्या दहाव्यामुळे जे कपडे म्हणा जे घाण आहे त्या घाणीनं सगळं म्हणजे परिसर अशुद्ध झालेला आहे. ते नगरपालिकेने स्वच्छता करून व्यवस्थित करावं, एवढीच विनंती आहे. आज पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियान आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये राबवण्यात आलं. ते अभियान फक्त शहरासाठी नसून फक्त VIP जिथं स्वच्छता आहे त्या रोडवरती हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. अखंड साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चंद्रभागेच्या पत्राची अवस्था आपण काय आहे बघितलेलं आहे. आज विजया एकादशी आहे. हे अभियान खरं पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये राबवणं गरजेचं होतं, परंतु ज्या भागात ते VIP रोड आहे, स्वच्छता झालेली आहे, त्या भागामध्ये पंढरपूर नगरपालिकेने पंढरपूरच्या नगराध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवून एक स्टंटबाजी केलेली आहे. आणि दुसरी पंढरपूर शहरामध्ये ज्या नागरिकांनी त्यांना भरघोस मताने निवडून दिलेला आहे, त्यांना काय फक्त एका भागाने निवडून दिलं नाही, पूर्ण पंढरपूर शहराची स्वच्छता त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायला पाहिजे होती, पण तशी काय स्वच्छता झालेली दिसून येत नाही. अतिशय भयानक अवस्था या चंद्रभागेच्या पत्राची असेल, तसेच आपण प्रदक्षिणा मार्गाची बघत आहात, भयानक अवस्था झालेली आहे. तरी हे काही 1 दिवसाचं 2 दिवसाचं स्वच्छता अभियान राबवणं गरजेचं नाही. याच्यासाठी रोजच चंद्रभागेचे पत्र असेल, पंढरपूर शहरातील स्वच्छता झाली पाहिजे. आणि जर अशाच पद्धतीने जर मनमानी कारभार चालणार असेल आणि जर इथून पुढे चंद्रभागेचं पात्र असेल, प्रदक्षिणा मार्ग असेल, पूर्ण पंढरपूर असेल, याची जर स्वच्छता जर नाही झाली तर आम्हाला नगरपालिकेच्या प्रतिनिधींच्या नगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवावा लागेल.